संताने सरता केलो तैशा पर्ये चंदनाने बोरे व्यापेल्या। भारतीय संस्कृतीतला हाच कार्यक्रम आहे। गणरायांच्या निमित्ताने हे अगदी महोत्सवानिमित्ताने हे कीर्तने आहेत। दुसरी गोष्ट आईच्या स्मरणार्थ कीर्तन आहे। या जगात दैवत म्हणजे गणराय आद्य दैवत आहे। आई वडिलांना त्या ठिकाणी श्रेष्ठ पूजन करतात। संप्रदाय ही म्हणतो चला पंढरपुराला जाऊया, पण का? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवर रे, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी। तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट। भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी। का जायचं पंढरपुरात? एकेकाळी पुंडलिकाने आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोर टाकला आणि बायको खांद्यावर मिरवली। त्याच पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली। त्या सेवेवर तत्पर होऊन वैकुंठाला हजर लावून पांडुरंग परमात्माने यावं। पुंडलिकाच्या सांगण्यावरून विटेवर उभा राहावं। आजही पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे। हेच तर प्रतीक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतंय पंढरपुराला जाऊन। पण घरी बसल्या बसल्या सासू सासऱ्यांची सेवा केली, आई वडिलांची सेवा केली, तर पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही। नाही का? या जगात सर्वाधिक श्रेष्ठ असेल तर आईमध्ये रुक्मिणी बघण्याचा प्रयत्न करा, बापामध्ये पांडुरंग बघण्याचा प्रयत्न करा। आपला संसार आपला परमार्थ सफळ झाल्याशिवाय राहणार नाही। साधू संत मंडळींनी घरादाराचा त्याग केला। संसाराचा नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। तुम्ही आपण आयुष्यभर घरादाराचा त्याग करू नका, पण 10 दिवस गणपती महोत्सव असेल, सप्ताह असेल, काही धार्मिक कार्यक्रम असेल, त्यामध्ये सहभाग घ्या। अगदी धार्मिक क्षेत्रामध्ये जाऊन तेवढंच पुण्य सामुग्री कमवण्याचा प्रयत्न करा। इतक्या आदर्श आणि पवित्र देशाबद्दल तुम्ही आपण जन्माला, ज्या महाराष्ट्रात जन्माला आला त्या महाराष्ट्रातील आजही असा हिरा जन्माला आला ज्यामध्ये स्वराज्याचं तोरण ज्यांनी बांधावं, वयाच्या 16 वर्षी ज्यांनी हातात तलवार घ्यावी। स्वराज्य ग्रुप आहे आपला। फार आदर्श वाटला मला की एकेकाळी राजा छत्रपती 3 एप्रिल 1680 ला जगाचा निरोप घेतो। हे बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत पोहोचले, बोले हुजूर हुजूर। बोले क्या हुआ? बोले मराठों का सरदार अल्लाह को प्यारा हो गया। बोले क्या बक रहे हो? बोले बक नहीं रहा, उतना ही सच कह रहा हूं जितना कि तुम्हें झूठ लग रहा है। औरंगजेब तार कसून आपल्या सिंहासनावर उठला, 2 पावलं खाली उतरला, गुडघे टेकलेत वरती हात करून म्हणाला, हे मेरे मालिक, हे मेरे खुदा, तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना। किसी की माँ बेटी पर कोई बुरी नजर डाले उसे तलवार से काट देने वाला छत्रपति तेरी जन्नत में आ रहा है, इसलिए तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना। हा महाराष्ट्रातला मातीचा छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे। त्या इतिहासावर जगणारी आजची या ठिकाणी या कॉलनीतली लेकरं असतील की आपण कीर्तन महोत्सव ठेवावा। फार आनंद वाटला। अगदी गोड या ठिकाणी किती फूट असेल? गणपती 15 फुटाची मूर्ती या ठिकाणी। फार आनंद आणि कौतुक आहे। ऐका, एकतर या देशातला जवान आहे, एकतर या देशभक्तीसाठी मरावं, एक तर हरिभक्तीसाठी मरावं। अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेगी तुम्हारे कंफर्ट के लिए। अरे मरना हो तो इस देश के लिए मरो मेरे यारो, एक दिन हसीना भी दुपट्टा फाड़ देगी तुम्हारे कफन के लिए, तुम्हारे आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करा। तेवढंही नाही होत तरी घरी बसल्या बसल्या आई वडिलांची सेवा करा। अनादी कालापासून संप्रदायातील संत मंडळी म्हणताय, 12व्या शतकामध्ये नामदेवराय म्हणतात, 1 पसा बिल्व 1 पसा पाणी। पण आता कुठेतरी आपल्याला जाग आली, 1 लोटा जल और समस्या का हल। जी महादेवाची मंदिरं गावोगाव सुकाळ पडले, तिथं झाडू मारायला पण नव्हतं। आज तिथं एवढी गर्दी झाली, सुरत सारख्या शहरामध्ये एवढी गर्दी झाली महिलांची, तो तांब्या टाकाटाक डोका मावली, इतकी फार वाईट परिस्थिती आहे। अहो खरं सांगा, 1 लोटा जल आणि समस्याचं दुःखाचं हल जर आपल्याला देवापुढे मागायचं असेल तर आपण परमार्थ किती नियतीने करत आहोत आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून बघा। मला वाटतं
ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी एक लोटाभरने संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पण टाकलं तरी आपली कर्म आपल्याला चुकणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आली, उपजले मेली ऐसे किती. जीवनाचा वाटे बरं जन्म आणि मृत्यू अटळ आहे, पण जन्म आणि मृत्यूचा मधला जो कालखंड आहे यामध्ये आपल्याला कीर्ती साठवायची आणि उरवायची आहे. आई, तुम्ही घरामध्ये स्वयंपाक तयार केलेला आहे. महिला मंडळ, तुम्हाला प्रश्न आहे. घरामध्ये स्वयंपाक तयार केला, स्वयंपाक केल्यानंतर आपली घरातले मेंबर असतील 4-5 मेंबर आहेत, जेवण झाले, मग तो स्वयंपाक उरला पाहिजे का सरला पाहिजे? काय उत्तर आहे तुमचं? स्वयंपाक उरला पाहिजे. सकाळी उठून तो ढोरांपुढे, अहो बरोबर आहे तुमचं प्रश्नाचं उत्तर. ऐका, स्वयंपाक उरला पाहिजे, पण केवढा? कोणीतरी अतिथी देव हवा, तो जर उपाशी असेल 2 घास खाईल, तो तृप्तोय एवढा स्वयंपाक उरला पाहिजे, जास्त नको. तसं मानवी देह उरला पाहिजे का सरला पाहिजे? उरला पाहिजे. कसा उरला पाहिजे? तो का म्हणे मरणेची सरी उत्तमची कीर्ती मागे. उत्तम कीर्तीने हा देह उरला पाहिजे. पण ऐका, या स्वराज्यातील या ग्रुपमधील जेवढी तरुण मंडळी आहे, जेवढी सहभाग घेणारी मंडळी आहेत, यांची कीर्ती एक दिवस निश्चित उरणार आहे. म्हणून ऐका, आमचं आईचं सौभाग्य आहे, अशी लेकरं प्राप्त झालीत. अशी लेकरांना ज्यांनी संस्कार दिला की आई गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणी निमित्ताने कीर्तन त्यांनी ठेवावं. खरं तर या जगातली माय आदर्श माय आहे. आई, कधीतरी वाटलं होतं तुला या समुद्राची उपमा देऊन टाकावी. समुद्र एवढा विशाल आहे, पण माय, समुद्र तुझ्यापेक्षा खुजा आहे, फिका आहे. त्याचं कारण आहे, समुद्र जरी विशाल असला, त्यामध्ये अनेक गोडधोड नद्या नाल्यांचं पाणी जातं, तरी सुद्धा विशाल असणारा समुद्र आम्हाला खारट पाणी देतो आणि तू आम्हाला अमृताची दूध धार पाजते माय. म्हणून त्या समुद्रापेक्षा तू श्रेष्ठ आहे. एक फिल्मी गाण्यातलं शब्द आहे, काय गोड आहेत मला. कोण भला इस दुनिया में माँ की जगाले सखा, कोई कहे दे माँ होती है माँ, कहा गए ममता भरे दिन कैसे जिए जिए माँ तेरे ओ माँ तेरे बिना सुना है जहां. काही शब्द नाही का? ढगाळ गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा दिसू शकतो, पण मातीआड गेलेली आई पुन्हा आपल्याला दिसणार नाही. सब कुछ मिलता है इस दुनिया में, लेकिन माँ गुजरने पर माँ नहीं मिलती. नाही का? थोर उपकार मायचे आहे. आपण भाग्यवान आहोत, इतक्या आदर्श देशामध्ये जन्माला आलो की ज्या देशामध्ये आई वडिलांच्या वचनामुळे 14 वर्ष वनवासाला गेला, तो म्हणजे रामप्रभू. आई वडिलांच्या वचनामुळे काशी यात्रा, तीर्थयात्रा आपल्या खांद्यावर घडवत होता, तो म्हणजे श्रावण बाळ. इतक्या आदर्श देशामध्ये आपण जन्माला. पण या काळामध्ये दुर्दैव आहे आपल्या, या देशामध्ये वृद्धाश्रमांची कमी राहिली नाही. 75 वर्ष सुवर्ण महोत्सव साजरा केलं गेलं मागील 2 वर्ष अगोदर. शासनाची मोहीम होती, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. प्रत्येकाने दारादारावर, घराघरावर तिरंगा फडकवला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून आपला देश एका गोष्टीमुळे स्वतंत्र झाला नाही. ती गोष्ट म्हणजे कोणती? ज्या दिवशी आपल्या भारत देशामध्ये वृद्धाश्रमांना कुलूप लागतील, त्या दिवशी आपला भारत देश सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. थोर उपकार आहे. एका वृद्धाश्रमातले माय सांगत होते कर्मचाऱ्याला, म्हटलं दादा 20 वर्ष झाले, तो माझा लेकराला फोन करून सांगावं, आयुष्य गेलो माझं, पण असा एक क्षण गेलत नाही, असा एक दिवस जात नाही की माझा लेकराचे मला आठवण येत नाही. मध्यकाळी त्याचा फोन आला नाही, त्याचा साधं पत्र आलं नाही. त्याला फोन करावं. कर्मचाऱ्याने लेकराला फोन केला, म्हटलं हा दादा 20 वर्ष झालीत आमच्या वृद्धाश्रमामध्ये, तुमची आई 20 वर्षा अगोदर तुम्ही घेऊन आला होता, पण मध्यकाळी तुम्ही भेटायला आला नाही, तुमचा फोन नाही, साधं पत्र नाही. आठवते का तुमची आई तुम्हाला? तुमच्या आईची प्रकृती फार घालवली हो, पण शेवटच्या डोळ्याने तुम्हाला बघायला मिळते. या लेकराला लाज वाटली,
फोन ठेवला, मोटरसायकलला किक मारली, वृद्धाश्रममध्ये पोहोचला. कर्मचाऱ्याला सांगितलं, म्हटले दादा माझी आई ज्या रूम नंबर मध्ये राहते ना तेवढा रूम नंबर मला सांगाव. 16 नंबरचा रूम आहे. कर्मचाऱ्याने सांगितलं. पोरगा धावत गेला. 16 नंबरचा रूमचा त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर फाटक्या लुगड्यावर पडलेली म्हातारी त्याने पाहिली. जवळ गेला, म्हटले माय. माय हा शब्द त्या म्हातारीचा कानावर 20 वर्षानंतर आदळलेला होता. ताळ कशी म्हातारी उठून उभी राहिली. लेकराला मिठी मारलेली आहे. 6 महिन्या अगोदर म्हातारीचा पाय मोडला होता. कंबर घासून चालणारी म्हातारी लेकराचा आवाज हरकल्यावर एका पायावर ताळ कशी म्हातारी उठून उभी होती. काय हृदय असेल मात्र हृदय. लेकराला मिठी मारले. डोक्यावरनं हात कुरवडते. म्हटले राजा तू जेवलास का रे? काय शब्दच तिलायचे. तो लेकर म्हणतोय, म्हटले माय तुझी तब्येत बरोबर नाही, चल तुला दवाखान्यात नेण्यासाठी मी आलो. म्हटले राजा आता मला कोणता दवाखान्यात नेतो? आयुष्य गेलं राजा. हृदय फुलून आलं. तू आला. शेवटच्या डोळ्याने तुला बघायचं होतं. पण एक शेवटची इच्छा आहे. म्हटले माय अजूनपर्यंत मी तुला एक साडी सुद्धा विकत घेतली नाही, चल तुला दवाखान्यात नेतो. म्हटले नको राजा, माझ्यासाठी आता कोणता नया पैसा खर्च करू नको. पण राजा एक विनंती, एक शेवटची इच्छा आहे. म्हटले सांग ना माय, काय तुझी इच्छा आहे? म्हटले राजा तुला जर या वृद्धाश्रममध्ये पंखा बसवता आला ना, पंखा बसवशील? म्हटले माय पंखा? म्हटले हो. जर या वृद्धाश्रममध्ये तू पंखा बसवला तुझे माझ्यावर फार उपकार होतील. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? आई, जिने 9 महिने 9 दिवस पोटात वागवलेलं बाळ जेव्हा हा 4 वर्षाचा होता, बापाच्या छत्राच्या हरपलेलं होतं, दुसऱ्याचा बांधावर काबाड कष्ट करणारी माय, याला लहानाचं मोठं करत होती, याला इंजिनियर पदापर्यंत कर्तृत्ववान केलं. त्या इंजिनियराची माय हात जोडून विनंती करते, म्हणते राजा तुझे माझ्यावर फार उपकार होते, या वृद्धाश्रमामध्ये पंखा बसव. म्हटले माय पंखा नाही, एसी बसवतो, एसी. म्हटले राजा तुला जर एसी बसवता आली ना राजा, तू एसी बसव, पण हे राजवैभव माझ्यासाठी नाही रे राजा. मग एवढा पैसा कशासाठी मी खर्च करावा? म्हटले राजा माझं काबाड कष्टाचं शरीर होतं, म्हणून या डास मच्छर मध्ये मी राहिले. 20 वर्षापासून मी राहते या खोलीला, साधा लाईट नाही, अंधकार खोलीमध्ये 20 वर्ष काढलीत. असा एक क्षण गेला नाही, असा एक दिवस गेला नाही की तुझी मला आठवण नाही. मग माय ही एसी फॅन पंखा हे लावायचं कोणासाठी? म्हटले राजा कदाचित तुझी लेकरं जेव्हा मोठी होतील ना, तुला लाथ मारून जेव्हा या वृद्धाश्रमामध्ये पाठवतील ना, तेव्हा तू बिना एसी बिना फॅनचं राहू शकत नाही. हिला म्हणावं माय. लेकुराचे हित वाहे माहुलीचे चेत, ऐसे कळवड्याची जाती. ऐका, ऐसी कळवड्याची जाती. म्हणून जीवनामध्ये सर्वाधिक श्रेष्ठ एक माय आणि बाप. जीवनाचा वाटेवर आपलं बरं वाईट झालं ना, दवाखान्याचा बेडवर डोळे उघडून पहा. एक तर त्या बेडचा खाली एक तर तुमचा बाप तुम्हाला आढळेल, नाही तर तुमची माय. इतर या जगातला कोणी उभं राहणार नाही का? साधू संत मंडळींनी आतापर्यंत तेच आपल्याला सांगितलं की बाबा
जीवनाच्या वाटेवर तुम्ही आपण त्या संसारामध्ये गुरफटलेला आहोत. तो संसार मायबाप सुद्धा विसरायला लागला. काय गोष्ट या संसारातली, या संसारातली जी माया आहे ती आपल्याला कधी परमार्थ करू देत नाही. माहिती का, जीवनामध्ये साधू संत मंडळींनी एकच ध्यास धरलेला, जगाचा कल्याणा संतांचा विभूती, देह कष्ट भीती परोपकारी, संताने सरता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिल्या. या समाजाला जागृत करण्याचं काम साधू संत मंडळींनी केलेलं आहे. आज जगाचा जर काही बदल झाला असेल तर संत मंडळींमुळे. काही मंडळी म्हणतील वैज्ञानिक, म्हटले महाराज या जगाचा बदल काय संतांनी केलाय का, विज्ञानाने केलाय? बरोबर आहे. आज झपाट्याने हे संपूर्ण जे काही जग बदलतं आहे हे विज्ञानाच्या साहाय्याने. आज दिवसाचं काम तासांवर, तासाचं काम मिनिटांवर, मिनिटाचं काम सेकंदापर्यंत येऊन पोहोचलं. याला म्हणावं विज्ञान. विज्ञान इतकं पुढे गेलं, प्रत्येकाच्या खिशापर्यंत आलं. इथली व्यक्ती 1000 किलोमीटर अंतरावरच्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो, एवढं विज्ञान पुढे गेलं. पण अजून विज्ञानाला एक गोष्ट मध्ये बदल करता आला नाही. ती गोष्ट म्हणजे कोणती? विज्ञानाला अजून माणसाचा स्वभाव बदलवता आला नाही. हा, बदल भरपूर करतील हे जे RCCचे घरं बांधणारी आहेत ना. आता काही इंजिनियर मंडळी कॉटला नळ्या लावणार. जसं पाहुणे वगैरे आले, एखाद्या स्त्रीला अर्धा किलो तांब्या तो ग्लास भरून द्यावा लागतो. आता पाहुणे आले, काहो पाणी तर पाजाव, तोंड पुढे करा, घाल नळी. हा बदल होईल, पण माणसामध्ये अजून स्वभावामध्ये परिवर्तन करता आलं नाहीये. बरं ठीक आहे महाराज, जरी माणसाचा स्वभाव विज्ञानाला बदलावता आला नाही, पण संतांना कुठे शक्य झालं? चला, कोडियाची कीर्ती वाढली गहना, केले रामायण रामाधीन. वाल्या कोणी हत्यारी होता, कथाभाग सर्वांना माहिती आहे. ब्राह्मण मारलेले आहेत. प्रत्येक ब्राह्मणाकडनं नित्यनेमाचा शालिग्राम घ्यायचा आणि रांजणामध्ये टाकायचं. असे 7 रांजण वाल्याने टाकले, पण नारदाची भेट झाली, परिवर्तन झालं. कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधीन. रामायण होण्याचा आधी वाल्याने रामायण लिहून ठेवलं, म्हणून वाल्याचा वाल्मिक ऋषी केलं साधू संतांचं. म्हणून संतांच्या संगतीचा हा परिणाम. ठाईचा मुराला अनुभव, साधू संतांना आलेला अनुभव या जगापुढे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अनुभव आली अंगा ते या जगा देत असे. ऐका, संसारात राहून आपण किती लाख पैसा कमवला म्हणजे आपला परमार्थ सफल होतो. लक्षात घ्या, विमानाने फिरणारी लोक आपण पाहिली, इतका लोकांजवळ पैसा झाला, पण साक्षात जगाचा चालक मालक आणि विमान पाठवतो तुकोबारांना नेण्यासाठी इतका श्रीमंत माणूस जगाचा पटरपणे झाला नाही. एक म्हणतो महाराज सोन्याचे कंटेनर भरलेले आहे, सोन्याची खाण आहे माझ्याजवळ. बरोबर आहे बाबा. या रावणानंतर या सृष्टीमध्ये इतका श्रीमंत माणूस झाला, त्यानंतर 2 नंबरला श्रीमंतीच्या बाबतीत तुझा नंबर लागतो. पण तुझा दारावर जिवंत सोन्याचा पिंपळ नाही, याची मला मोठी खेद आहे. चला, आनंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबारांच्या दारावर जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बड रेडा बोली. ज्ञानोबारांच्या दारावर आज जिवंत सोन्याचा पिंपळ आहे. याचं कारण काय? घरामध्ये नित्यनेम आहे. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून संसारात राहणारी मंडळी विचार करा. माय दरवर्षी अर्धा ग्राम 1 ग्राम नवऱ्याला झगडून तुम्ही सोनं नाणं केलेले आहे. शेवट अंतकाळ आला, तोडाचा तोड सोनं आपल्या जवळ आहे. गळ्यामध्ये, कानामध्ये, नाकामध्ये, हातामध्ये सोनं सोनं. पण खरं सांगा माय, मेल्यानंतर हे सोनं नाणं नवऱ्याला झगडून केलेलं वरती घेऊन जाणार का तुम्ही? उत्तर काय? पुन्हा कोणा बचत गट अवतारात मी पिढी बोलत राहा. घेऊन जाणार का? नाही ना. मला दे टाका. मला दिलं तरी त्याची काया झाल्याशिवाय. माया के दीवान सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया हीरे में बिखरा गली गली, ले राम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम.
मिट्टी हो, हे जे शरीर आहे ना, किती घमंड केला आपण, किती वसिला लावला, किती पैसा खर्च केला. म्हणजे येम आल्यानंतर आपण त्याला सांगू एवढी बॅगा पैसे मी तुला देतो, राहू दे मला 2 दिवस, होईल असू शकते. सुंदर काया मिट्टी होगी, या कायाची एक दिवस राख होणार आहे, माती होणार आहे. चर्चा होगी गली गली, ले रे कोई नाम का प्याला, शोर मचाओ गली गली. काहींचं आयुष्य निघून गेलं, पण संसारात राहून कधी राम म्हणायला तयार नाहीये. अंतकाळी लोकांनी म्हणावं राम बोलू, काय उपयोग का? पण खरं सांगा, संसारामध्ये राहून किती जरी अपडेट आपण झालो, पण जे समाधान आहे, जे सुख आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते परमार्थाचा वाटेवर आहे. काहींना 30 वर्ष झाले, काहींना 40 वर्ष झाले संसार करता करता काही लोक वरती गेले. माय बापाची शपथ घेऊन हात वरती करून मला सांगा, महाराज मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे. करा बरं हात वरती. बापरे, कोणी नाही, कोणीच नाही. नाही, प्रत्येक जीवाला या संसारामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाचं दुःख आहे. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं, त्याच घराशेजारी नवरा बायको असं जीवन जगायचे. ज्या घरामध्ये भांडण व्हायचं त्या घरातली मालकीनबाई नवऱ्याला विचारून म्हणे, का आपल्या घरामध्ये रोज भांडण होतं. शेजारी जाऊन म्हटलं, मस्त नवरा बायको असं फिरत जीवन जगतात. आपल्या घरामध्ये रोज दांगडं, तुम्ही मला शेपालेस, मी तुमले शेपालेस म्हणे. त्या दांगडून परसा 3 टिव्या फोट टाकत, 2 लोणचं खराब फोट टाकत म्हणे. शेजारी जाऊन या, विचारून घ्या काय कारण आहे हसत खेळत जीवन जगण्याचं. हा गेला विचार, म्हणजे दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण, आमच्या घरामध्ये रोज भांडण. शेजारची व्यक्ती म्हटले, दादा तुझ्या घराच्या भांडणमध्ये माझ्या घरातल्या भांडणामध्ये एकच फरक. म्हणे काय? म्हणे घरने बाई जर काही पोळ्या वगैरे लाटसूई म्हणे, जर काही सुकाई घे मला पण लाटणं मारी, लाटणं जर मी चुकाडी देणं, मी असंच लाटणं मग बरोबर बटी घेतं, ती असंच. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागिरे. प्रत्येक जीवाला कोणत्या ना कोणत्या रूपाचं दुःख आहे. म्हणून ऐका, सुख प्राप्त जर करायचं असेल तर आपल्या घरामध्ये नुसतं 10 दिवस गणरायांचा महोत्सव आहे, त्या निमित्ताने गणरायांची अगदी आराध्य पूजा आपण करावी नाही. आपल्या देवारामध्ये रोजचं त्याचं आगमन आहे. अगदी बसलेलं दैवत, तूच सुख करता तूच दुःख हरता, नुसतं 10 दिवस 11 दिवस महोत्सव आहे, त्या निमित्ताने आपण डीजे लावून तेवढंच. ऐका, असं नाही. या जन्मामध्ये आपल्या संसारात असणारा आपल्याला काही दुःख असेल, त्या सुख करता दुःख हरता गणरायांना सांगा 15 मिनिटं देवारा धरा, त्या देवाला आपलं काहीतरी आराध्य त्या ठिकाणी पूजा करा, नित्यनेम केला. आणि काही संसारातलं दुःख असेल देवापुढे मांडा, पण बेमान लोकांना मांडू नका. लोक रडून ऐकतात आणि हसून जगापुढे मांडतात. ऐका, याच गोष्टी वेळोवेळी साधू संत आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करता आहेत. तुकोबाराय म्हणतात की बाबा, जसं संत स्वतः हा सुगंध देत आहे, जसं चंदन स्वतः सुगंध आहे आणि इतरांना त्या सुगंध करण्याचा प्रयत्न करतो, तसं साधू संत मंडळी अज्ञानाला ज्ञानी करण्याचं काम संतांचं आहे. अभंगातल्या प्रथम संताने कर